जबरदस्त धुकं पण दिसतंय आपल्याला. एक नंबर व्ह्यू आलेला इथून. ओ माय गॉड, सुंदर असा नजारा या ठिकाणी आणि लोक या ठिकाणी एन्जॉय करताना. वातावरण छान असेल तर काय काय मस्त मजा करू शकतो आपण. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हत्तामिनीतला सगळ्यात मोठा वॉटरफॉल या ठिकाणी भरपूर सारी गर्दी झालेली आपण बघू शकतो. जबरदस्त. आणि वॉटरफॉलवरती माणसं पण आहेत. आपल्या कॉटेजेस आहेत. या कॉटेजेस मध्ये आपण स्टे. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया, यही ना समझा, मैं आशिक तो नहीं. थोडेफार प्रमाणामध्ये मासे हाताला लागलेले आहेत आणि खूप छोटे छोटे मासे आहेत प्लास्टिक. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि या ब्लॉग मध्ये आपण चाललेलो आहोत पुण्यावरून कोलाडला. आणि आमच्या सोबत असलेली ही जी खास गँग आहे यांच्यामुळे जो आहे आपला ब्लॉग हा सुपर हिट. ही एक ट्रिप आहे मित्रमंडळींची. आपण तामिनी मार्गे पुणे टू कोलाड असा प्रवास करणार आहोत. आणि यासोबतच जाताना आपल्याला भरपूर सारे धबधबे लागणार आहेत. ह्या धबधब्यांसोबत आपल्याला एन्जॉय करत कोलाडला जायचंय, ओव्हरनाईट स्टे करायचंय, खूप साऱ्या गोष्टीची धम्माल मस्ती करणार आहोत. तर आपण स्टे ट्यून फॉर दॅट. आपण ट्रिपचा प्लॅन करतो आणि वेळेत पोहोचायचं असं सर्वांना सांगतो. आज आमच्या ट्रिपच्या प्लॅन नुसार सकाळी 7 वाजता आम्हाला चांदणी चौकामध्ये भेटायचं. 9:30 वाजत अजूनही आमचे कार्यकर्ते येतात. जे आलेत त्यांना खूप भूक लागलेली, त्यामुळे ते समोर ब्रेकफास्ट. फायनली हे 3 डॉन अभिजित दादा आणि आमचे विक्की भाऊ आलेले आहेत. फर्स्ट टाइम इन युअर ब्लॉग. आणि कसं वाटतंय फर्स्ट टाइमच लेट येऊन? ग्रेट ग्रेट ग्रेट. इट्स ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी. अशा ट्रिप मध्ये प्लॅन करून लेट येणाऱ्या लोकांबद्दल काय ऍक्शन घ्यायला पाहिजे आपण यांनाच विचारू. काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे आपण असे लेट येणाऱ्यांबद्दल? तामिनीमध्ये नेऊन सोडायचं. हे सगळं करूया, बघू आपण यांच्यासोबत हा प्रयोग करून पाहू. पण अगोदर तामिनी पर्यंत घेऊन जाण्याचे कष्ट आपल्याला करायचे. सो अँड ये आता इथून पुढे खरी मजा येणार आहे. त्यामुळे डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. मंडळी आता आपण निघलेले आहोत. मस्तपैकी वातावरण झालेले आणि खूप जास्त इथं पाऊस आहे. आता थोडीशी पावसाने आपल्याला उघडझाप दिलेली आहे. तर पाहूया आता मुळशीमध्ये आपल्याला कशा प्रकारे वातावरण राहील. आणि आजचा हा जो ब्लॉग आहे मित्रांनो, खूप मजा येणार आहे, धमाल येणार आहे, त्याच्यामुळे स्टे ट्यून. बऱ्यापैकी आपल्याला ट्रॅफिक दिसत आहे. आणि हे सोपनबाग फार्म हाऊस वरती भरपूर सारे लोक थांबलेले आहेत. कारण इथून जो बाहेरचा जो दिसतो नजारा जो आहे मित्रांनो, खूप जबरदस्त दिसतो. तुम्ही बघू शकता इथे एवढे लोक थांबलेले आहेत. मस्तपैकी फोटोशूट चाललाय सर्वांचा. आपण फोटोशूट करणार आहोत, परंतु थोडंसं पुढे जाऊन करणार आहोत. कारण आपल्याला कोलाड पर्यंत पोहोचायचं आहे. आणि तामिनी घाटात मेन भरपूर सारी आपल्याला लागणार. एवढी सुंदर अशी हिरवळ आता तामिनी घाटामध्ये दिसते मित्रांनो. आणि हे सगळं बघून असं वाटतं यार तामिनीमध्ये अगोदरच यायला पाहिजे होतं. यापूर्वी तसं पाहिलं तर मी लास्ट मंथमध्ये आपण महाबळेश्वरची ट्रिप केलेली आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट झालेला आहे. परंतु तुम्ही बघू शकता इथे आता तामिनी घाटामध्ये खूप मस्त असं सौंदर्य दिसतंय. आणि काही ठिकाणी लँडस्लाईड पण दिसते, काही ठिकाणी काम चालू आहे, म्हणजे डोंगर पोखरायचं पण काम चालू आहे. मस्त व्ह्यू येतोय. राईट साईडला डॅम आणि लेफ्ट साईडला हे असे झरे. मस्त बाहेर जो पाऊस पडतोय त्यामुळे एकदम मस्त असं वातावरण पुन्हा एकदा झालेलं आहे. पावसाची जी उघडझाप आहे, खूप सुंदर असा नजारा येतो मित्रांनो. अति उत्साही कार्यकर्ते आपण बघू शकतो एकदम जलाशयाच्या कडेला पोहोचलेले आहेत. जिथे जायचं नाहीये तिथे पण पोहोचलेले आहेत. या अशा प्रकारच्या अतिउत्साही पर्यटकांमुळे बऱ्याच वेळा दुर्घटना घडतात. आणि आता आपले ड्रायव्हर चेंज झालेले आहेत आणि आता आपण जंगम साहेबांकडे गाडी दिलेली आहे. आणि आपले जंगम साहेब एकदम व्यवस्थित गाडी चालवत आहेत. आणि पाठीमागे कार्यकर्ते एकदम जोमामध्ये आहेत, कारण दे आर व्हेरी एक्सायटेड फॉर दिस कोलाड ट्रिप. विरल सर एकदम शांत बसलेले आहेत. आणि गाडीमध्ये थोडासा माहोल पण बनलेला आहे, कारण खास मराठी लावण्यांची गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे थोडा मैफिल बसल्याचा सुद्धा फील येतोय. बाहेर एकदम तुफान पाऊस सुरू झालेला आहे. आणि ह्या पावसामध्ये बघू शकतो फुल टू पाऊस भरपूर जरा पाऊस. ओ माय गॉड, खूप जबरदस्त पाऊस सुरू झालेला आहे. आणि या पावसामध्ये गाडी चालवण्याची मजाही वेगळीच आहे. आणि या पावसामध्ये बाहेर पडण्याची पण मजा वेगळी आहे. फक्त थोडंसं भिजणं अवॉइड करतोय. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला पण मस्तपैकी विकेंडला वन डे रिटर्न मध्ये एन्जॉय करायचं असेल तर तामिनी घाट इज द बेस्ट लोकेशन. तामिनीवरती आपण यापूर्वी पण काही व्हिडिओज बनवलेले आहेत आणि आपल्या त्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आता हा जो व्हिडिओ बनवतोय आपण, इट इज इन 2025 मान्सून. सो 2025चा मान्सून हा जबरदस्त आहे. खूप जास्त पाऊस आहे, त्यामुळे डेफिनेटली यू विल नॉट एन्जॉय हिअर.
So if you are going to plan for Tamini, ensure that you are coming here. लोकेशन जर बघताल ना तुम्ही स्वर्ग आहे. काय पाऊस आणि विचार करा डोंगराला शेवळ आलेले. कसाही मारा फक्त मनात मस्त एक नंबर मित्रांनो वातावरण झालेलं आहे. वर्षाभरापूर्वी होतो आता नाहीये. फायनली सगळी गँग थांबलेली आहे कारण बाहेर वातावरण खूप मस्त आहे आणि हे सजन आयोरे हे याच्यासाठी आले थांबलेले आहे तिथे कारण हे पाठीमागे जे आपण बघू शकतो धुकं हे धुकं पाहण्यासाठी सगळे थांबलेले तिथे. चला तर आपण पाहूया आता थोडंसं पुढे जाऊन या ठिकाणून नजारा काय आहे मित्रांनो जर तुम्ही पाठीमागे पाहू शकत असाल. सो दिस इज अ व्ह्यू फ्रॉम हिअर. सुंदर असा धुक्याचा शॉट आपण इथून घेऊ शकतो. मस्तपैकी ढगांची इथून चाललेली रेलचेल, भरपूर सारे या ठिकाणी असलेले धबधबे आणि ह्या धबधब्यांचं पाणी इकडे वाहत आलेलं पाणी एकदम मस्त असं व्ह्यू. आपण एक छान मस्त पठारावरती आलेलो आहे. इथून 360 ऑलमोस्ट एव्हरीवेअर यू कॅन सी हिअर इज ओनली फॉग अँड फॉग. निसर्गात आलो की फोटोग्राफी हा तर म्हणजे एक असा विषय की तो प्रत्येकाला आवडणारा विषय. प्रत्येकजण निसर्गामध्ये आलं की फोटोग्राफी करतो. आता आमच्यासोबत आलेले पहा कशा पद्धतीने फोटोग्राफी करतात. हे S23 अल्ट्रावाले, S24 अल्ट्रावाले आणि आमचे दादा हे विदाऊट कॅमेरा फोटोग्राफी करतात. दादा कसं वाटतंय तुम्हाला फोटोग्राफी करताना? खूप छान वाटतंय. आमचे अक्षय साहेब तिकडे पाहतात. तिकडे अक्षय कोणाला बघता तुम्ही तिकडे? वायरीला बघा. वायरीला बघता. अच्छा वायरीला हे फोटोग्राफर आपले. वातावरण छान असेल तर काय काय मस्त मजा करू शकतो आपण पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. प्यार से आराम से मर जाओ छैया. थर्ड सिंगर सैया तू जो झूले प्यार से आराम से मर जाऊं चंदा तारे मांग के तेरी ओर मैं चला. खूप जबरदस्त फोटोग्राफी चाललेली आहे आणि आपल्याकडे आता SRK पोज देणारे आहेत मिस्टर आकाश. पठारावरती खूप सुंदर अशी फोटोग्राफी करता आलेली आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. मस्तपैकी फोटोग्राफी करतोय. पाठीमागे धुके येत आहेत. धुके येतात डोंगर दाखला जातोय त्यानंतर परत धुकेंचं जे येणं जाणं चालू आहे त्यामध्ये खूप सुंदर असा नजारा येतोय मित्रांनो. आणि ही गोष्ट पाहण्यासाठी तुम्हाला तामिनीमध्ये यायलाच हवं. तर मित्रांनो तामिनीमध्ये आपण कितीही ब्रेक घेतले तरी आपल्याला कंटाळवाणं होत नाही कारण तामिनी एवढं सुंदर आहे आणि योगायोगाने आत्ता थोडा पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आम्हाला शूटिंगसाठी फोटोग्राफीसाठी थोडासा वेळ मिळालेला आहे. अदरवाईज तुम्ही पाहू शकता आत्ताच काही क्षणापूर्वी आपल्याला जे बिलकुल दिसत नव्हता तो डोंगर आता आपल्याला एकदम स्पष्ट असा डोळ्याने दिसू शकतो आणि हाच सीन काही क्षणांपूर्वी अगदी कव्हरअप झालेला होता म्हणजे पूर्णपणे फॉगने कव्हर केलेला होता. तर ही ब्युटी आणि हे सौंदर्य अनुभवण्यासाठी तुम्हाला तामिनीमध्ये एक ट्रिप प्लॅन करायलाच हवी. यू शुड बी प्लॅनिंग अ ट्रिप ॲटलिस्ट अ ट्रिप इन अ इयर फॉर तामिनी इन दिस मान्सून स्पेस. आणि पाऊस सुरू झाल्यामुळे सगळ्यांची पळापळ चाललेली आहे. आता पळता भुई लेट्स गो. हाच तो डोंगर आहे आपण ज्या ठिकाणी फोटोग्राफी केली आणि आता तुम्ही त्याच्या अदर साईडला पाहू शकता खूप सारा पाऊस चाललेला आहे आणि जबरदस्त धुकं पण दिसतंय आपल्याला. एक नंबर व्ह्यू आलेला इथून. ओ माय गॉड वाव. एकदम 90 डिग्रीमध्ये असलेला धबधबा तुम्ही बघू शकता. ओ हो. आणि आता इथून पुढे आपल्याला सगळे धबधब्यांवरती थांबलेलं क्राऊड दिसणार आहे. खूप मस्त असं वातावरण आहे. वा. हे पहा हे छोटे मोठे धबधबे नागमोडी वळणातून घाट रस्त्यामध्ये आणि अशा पद्धतीने हे जे आपल्याला छोटे मोठे मिळणारे जे धबधबे येतं एक नंबर व्ह्यू येतो त्यांमधून. ओ वाव. या ठिकाणी लोक उतरलेले आहेत धबधब्यामध्ये मस्त. आणि या ठिकाणी पण भरपूर सारे धबधबे आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि इथे माकडं आपण बघू शकतो खूप सारे माकडे या ठिकाणी आहेत आणि हे धबधब्यामध्ये गेलेले मानवी माकडं. सुंदर असा नजारा या ठिकाणी आणि लोक या ठिकाणी एन्जॉय करताना. व्हॅलीमध्ये जबरदस्त व्ह्यू आलेला आहे मित्रांनो. खूप छान या ठिकाणी बघू शकतो आपण. मस्त अशा प्रकारचा व्ह्यू बघण्यासाठी आपल्याला डेफिनेटली यायला हवं कारण हा जो फील आहे आणि ही जी मजा आहे ही मित्रांनो तामिनीमध्येच आहे. आणि तामिनीचा जो फील आहे एकदा जो व्यक्ती तामिनी घाट पाहतो त्याला बाकीचे व्ह्यूज सुद्धा म्हणजे अगदी फिके वाटतात. अशा पद्धतीचा तामिनी घाट आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत
तामिनीचा प्लॅन डेफिनेटली करा, कारण यू आर गोइंग टू एन्जॉय इट लॉट. जबरदस्त फॉग पडलेलं आहे पुढे. आय एम नॉट शुअर की आपण कॅमेरामध्ये किती बघू शकतो, परंतु खूप सुंदर असा व्ह्यू आलेला आहे या ठिकाणी आणि मस्त व्ह्यू आहे. आता सगळ्यांनी हजार्ड लॅम्प ऑन केलेले ते जे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. गाडी चालवताना हजार्ड लॅम्प हा केव्हाच चालू ठेवायचा नसतो, कारण हजार्ड लॅम्प इज ओनली इंडिकेशन वेअर युअर व्हेकल इज ॲट हॉल्ट. म्हणजे गाडी तुमची थांबलेली असेल त्याच वेळेस तुम्हाला हजार्ड लॅम्प यूज करायचा आहे. परंतु आपल्या भारतामध्ये हजार्ड लॅम्प म्हणजे पाऊस आला म्हणजे हजार्ड लॅम्प. आणि बऱ्याच वेळा मित्रांनो, जर तुम्ही पण गाडी चालवत असेल तर लक्षात ठेवा, हजार्ड लॅम्प चालू असेल तर तुम्हालाही असं बऱ्याच वेळा फील होईल की ओके दिस व्हेकल इज ॲट हॉल्ट, म्हणजे गाडी उभी आहे, परंतु ती गाडी मुव्हिंग असते. आणि अशा वेळेस लास्ट मिनिटला खूप सारे जजमेंट्स कॉल्स होतात आणि बरेच ॲक्सिडेंट्स सुद्धा या हजार्ड लॅम्पच्या चुकीच्या वापरामुळे घडलेले आहेत. पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक पण स्लो मुव्हिंग आहे, परंतु जे वातावरण आहे ना आणि जो पाऊस आहे जबरदस्त आहे. खूप जबरदस्त धुकं आपण बघू शकतो इथे. लिटरली विजिबिलिटी एकदम लो झालेली आहे आणि पुढचा नजारा, हो दॅट्स अमेझिंग. जबरदस्त व्ह्यू आलेला आहे तामिनी घाटाच्या मेन पॉइंटमध्ये. वाव, दॅट्स अमेझिंग. खूप सुंदर असा वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळालेला. आणि आता सगळ्यात मोठा वॉटरफॉल जो आहे तामिनीतला, हा तामिनीतला होता सगळ्यात मोठा वॉटरफॉल. या ठिकाणी भरपूर सारी गर्दी झालेली आपण बघू शकतो. जबरदस्त. आणि वॉटरफॉलवरती माकड पण आहेत, दोन्ही प्रकारचे प्राणी या ठिकाणी उपलब्ध आहेत. माणूस पण आहे आणि माकड पण आहे. खूप जबरदस्त गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. आणि आता आपण तामिनी घाट ऑलमोस्ट लास्ट फेजमध्ये आहोत तामिनी घाटाच्या. आणि आता आपण यापुढे जाणार तो रिसॉर्टवरती. ऑलमोस्ट आता दुपारची वेळ झालेली आहे आणि चेक इनची वेळ झाली असल्या कारणामुळे आपल्याला रिसॉर्टला पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटी आणि इतर गोष्टी आपल्याला पूर्ण करता येतील. पावसाने एकदम असा सुंदर असा रस्ता झालेला आहे आणि प्रवास करताना सुद्धा खूप असं छान वाटत आहे, कारण खूप मस्त व्ह्यू येतोय आपल्याला. वाव, दॅट्स अमेझिंग. आणि आता आपण कोलाडच्या दिशेने प्रस्थान करताना वाव. आणि तामिनीतला हा शेवटचा सगळ्यात मोठा वॉटरफॉल आता आपल्या पुढे आहे. परंतु ही सगळी जी फौज आहे, वाव, हे बायकर्सची फौज आणि हा धबधबा एन्जॉय करताना बायकर्स. खूप सुंदर असं वॉटरफॉल परत एकदा. आणि हा जो लास्ट वॉटरफॉल आहे, दिस इज द लास्ट वॉटरफॉल फॉर द डे. आणि आपण नंतर वॉटरफॉलची जी भेट आहे आपली उद्या. आपला जो रिसॉर्ट आहे हा सुतारवाडीमध्ये आहे आणि सुतारवाडीकडे जातानाचा जो रस्ता आहे मित्रांनो, खूप सुंदर असा रस्ता आहे. खूप छान व्ह्यू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि असा व्ह्यू, असे रिसॉर्ट्स हे आपल्याला कोलाडमध्ये खूप सारे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोलाडची ट्रिप डेफिनेटली प्लॅन करा. रास्ता रोको केलेला दिसतोय आता इथे गायांनी, आणि या गायांची काय डिमांड आहे आय डोंट नो. आणि मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या रिसॉर्टला. रस्ता थोडासा खडतर आहे, परंतु खूप मस्त प्रवास होता. सो मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लेक व्ह्यू रिसॉर्टला. आणि या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकतो खूप मस्त एंट्रन्स आहे. गाड्या पार्क झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आता आपण पाहूया. तर मित्रांनो, चला पाहूया आपण आपल्या रूम्स कशा आहेत, आजची रूम्स अरेंजमेंट कशी आहे. कारण हे पाठीमागे आपल्या कॉटेजेस आहेत, या कॉटेजेसमध्ये आपण स्टे करणार आहोत. टोटल वी आर 13 पीपल आणि 4 कॉटेजेस आम्ही बुक केलेले आहेत. गॅलरी खूप सुंदर आहे आणि कॉटेजेस आतमधून जर आपण पाहिले तर खूप आपल्याला छान असे कॉटेजेस या ठिकाणी पाहायला मिळतील. सो दिस इज हाव इट इज. या ठिकाणी 3 लोक अकोमोडेट होतील. सुंदर रूम, खूप छान आहे. आणि लेट्स लुक ॲट दी वॉशरूम ऑल्सो. गिझरची वगैरे व्यवस्था आहे, गरम टॉवेल वगैरे, पाणी. आणि इथे टेबल आहे, जर इन केस एखादा वर्कहोलिक किंवा अल्कोहोलिक व्यक्तीला पण टेबल मदत करेल. आणि ही सुद्धा कॉटेजेस आहे आपण आपल्याकडे असणार आहे. तर आता पाहूया. रिसॉर्टमध्ये एंट्री केले हा जो आपल्याला पाथवे आहे हा खूप सुंदर अशा प्रकारे आपल्याला व्ह्यू देतो आणि खूप चांगला व्ह्यू येतो आहे. इथूनच आपण पाहू शकतो कॉटेजेस अदर साईड. आणि या ठिकाणी ही रिसॉर्टची बिल्डिंग आहे. आय कॅन सी स्विमिंग पूल ओव्हर देअर. आणि डेफिनेटली हा रिसॉर्ट आपल्याला खूप कन्व्हिनियंट आहे आणि आपण इथे भरपूर या ठिकाणी एन्जॉयसुद्धा करणार आहोत. स्विमिंग पूलकडे जाऊन पाहूया आपण, आपल्याला स्विमिंग पूल कसा आहे, कुठे आहे आणि काय वातावरण आहे स्विमिंग पूलकडे.
मस्त असं स्विमिंग पूल या ठिकाणी आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण हे स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. तर मित्रांनो हा आहे आपला लेक व्ह्यू रिसॉर्ट आणि थोड्याच वेळामध्ये आता आपण लंचसाठी जाणार आहोत कारण आता खूप भूक लागलेली आहे. अगदी सकाळपासून ट्रॅव्हल करत आहोत. सकाळी आज लवकर उठलो होतो. प्लॅनिंग भरपूर काही लवकर येण्याचं केलं होतं परंतु ॲज युजल जसं तुम्ही पाहिल्याप्रमाणे मित्रांनी नेहमी आपल्याला टांग दिलेली आहे आणि आपल्याला लेट झालेलं आहे. पण आता हा रिसॉर्ट पाहून आणि आपण जो आता व्ह्यू पाहतो एकदम खूप छान वाटलं आहे, मस्त वाटलं आहे. सो वी आर गोना टू एन्जॉय हिअर लॉट. तर अशा खूप सुंदर अशा रिसॉर्टमध्ये मी तुम्हाला डेफिनेटली रिकमेंड करेल की जर तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करत असाल सो प्लीज प्लॅन फॉर इट कारण खूप सुंदर अशी जागा आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करणार. सकाळीपासून आम्ही प्रवास करत असल्या कारणामुळे आता खूप भूक लागलेल्या आहेत आणि प्रत्येकाला भूक लागली आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण जेवणावर तुटून पडलेलं आहे. तर पाहूया आजच्या जेवणामध्ये काय काय गोष्टी आपल्या. सॅलड वगैरे छान पद्धतीने, चपाती आणि व्हाईट राईस, डाळ, ओके, छोले आणि पनीर. मस्त अशा पद्धतीने हे आजचं आमचं हे जेवण असणार आहे. भूक लागल्यामुळे सर्वजण जेवणावर तुटून पडलेले. तर जेवण कसं आहे आपण हे त्यांनाच विचारू. जेवण कसं आहे? खूप छान, एकदम मस्त, एकदम मस्त, एकदम मस्त, उत्कृष्ट. ऑल सेट, अमोल छान, ऑल सेट. आनंदला पण खूप भूक लागलेली त्याच्यामुळे जंग म्हणतोय माझी शूटिंग नंतर करा, मला अगोदर जेवण करू द्या. सँडी इज इट ओके? ऑलराईट दादा, ऑल सेट. जेवण तर यांच्यासोबत आता आपण पण जेवण करून घेऊया. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि या ठिकाणी सिस्टम सेटअप चालू आहे. तर आमचे जे सिंगर्स आहेत भर दुपारी संध्याकाळच्या गाण्याची व्यवस्था असते. हा प्रो मोड मध्ये काढलाय का? हा प्रो मोड मध्ये आणि हा नॉर्मल मोड मध्ये. हा पण प्रो आहे, हा पण प्रो आहे, हा पण प्रो आहे, हा पण प्रो आहे आणि हा हे नॉर्मल आहे, हे नॉर्मल. ओके दॅट्स नाईस. हे नॉर्मल आहे आणि हा पोर्ट्रेट आहे. ओके दॅट्स गुड, थँक्यू. तर मित्रांनो आपण अशा जागेवरती आल्यानंतर फोटोग्राफी तर बनणारच. त्याच्यामुळे आता आमची खूप जास्त प्रमाणामध्ये फोटोग्राफी चालू. सो वी आर गोना टू एन्जॉय हिअर. वातावरण खूप छान आहे आणि रिसॉर्ट पण चांगला आहे. सो त्यास आणि हो, पुढे जाण्यापूर्वी प्लीज इन्श्युअर यू आर लाइकिंग दिस व्हिडिओ, सबस्क्राईब ऑन द चॅनल अँड शेअरिंग विथ युअर फ्रेंड्स. कारण तुम्हालाही तुमच्या मित्रांसोबत अशाच ट्रिप करण्यासाठी, अशाच आनंदी करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप कामी येणार आहे. आणि मित्रांनो जेवणानंतर आपल्यासाठी एक खूप सुंदर असं सरप्राईज आहे आणि हे सरप्राईज मी आता तुम्हाला दाखवतो. These people are set to sing the song and we are going to have this party tonight. Let's say चला ट्रायल करूया आपण रिहर्सल. ओके आकाश आणि अभिजित, ऑल युअर्स. 2 3 स्टार्ट. है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा, है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया यही न समझा. हसीनों ने न जाने किस पे आएगा. हंसी जब से देखा मैंने तुझको, मुझको शायरी आ गई. मैं आशिक तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको, मुझको आशिकी आ गई. दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे, मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे. एक दिन आएगा प्यार हो जाएगा, मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे, कि पल में पिघल जाओगे.
पण आहे. तर मित्रांनो, मी सुद्धा गिटार वाजवण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. कशा पद्धतीने मी वाजवतोय, कारण आय एम नॉट शुअर कशी वाजवायची. आता मला आकाशने फर्स्ट टाइमच डेमो दिलेला आहे, पण जी धून आहे दॅट्स अमेझिंग. आय लाईक इट व्हेरी मच. आता फायनली गिटार वाजवून झालेली आहे आणि खूप छान पद्धतीने आम्ही गिटार वाजवण्याचा आनंद घेतला. थोडा मी पण प्रयत्न केला, परंतु मला काही गिटार वगैरे येत नाही, परंतु बट आय ट्राईड टू प्ले इट अँड मला जी धून होती ती मला खूप आवडली. आता वेळ झालेली आहे स्विमिंग पूलमध्ये जाण्याची, कारण आता खरं आपण पाण्यामध्ये एन्जॉय करणार. तर सो लेट्स गो टू द स्विमिंग पूल. आणि अशा पद्धतीने आपण स्विमिंग पूलकडे आलेलो तर ओ माय गॉड, दिस इज अ रेन. कॅरीओके कॅरीओके ओके वाव. सो एव्हरीथिंग इज ऑल. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रिपच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आणि कालचा दिवस हा तुम्ही पाहिला. आपण पुण्यावरून कोलाडला ट्रॅव्हल केलं, ताम्हिणी घाटामध्ये एन्जॉय केलं, आपण रिसॉर्टवरती पोहोचलो आणि खूप साऱ्या आपण ॲक्टिव्हिटीज केल्या. आता वेळ झालेली आहे ब्रेकफास्टची आणि आता ब्रेकफास्ट करून आपण करणार आहोत चेकआउट. त्यापूर्वी आपल्याला इथे लेक साईड रिसॉर्ट असल्यामुळे आपल्याला इथे लेक आहे आणि त्या लेककडे जायचं आहे. तर पाहूया आपण त्या लेकच्या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत अजून पाहण्यासारख्या आणि तुम्हाला दाखवण्यासारख्या. तर मंडळी, पुढे जाण्यापूर्वी जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज गो हेड लाईक द व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, कारण चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतरच आपल्या चॅनलचे जे काही कॉन्टेंट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, जर तुम्हाला पण अशी एखादी ट्रिप प्लॅन करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण साधन होणार आहे. त्यामुळे डू नॉट फॉरगेट टू save this video and share with your friends so your friends also can enjoy and you can have some kind of outing picnic for your friends and family too. टोस्टर, ब्रेड्स, पाव, मिसळचा बेत दिसतोय पुढे, मिसळ आणि पुढे. ओके, सो एकंदरीत आज मिसळ स्पेशल आहे. लेट्स सी. मार्वलने ब्रेकफास्ट घेतलेला आहे. ब्रेकफास्टमध्ये वाव मिसळ बनवलेली आणि अमूल बटर. वा, ब्रेकफास्ट कसा आहे? अप्रतिम भाऊ उत्कृष्ट. ऑल सेट. हो अच्छा साहेब, खूप छान, एक नंबर. वाव. सँडी, डिड यू लाईक इट? चांगला आहे. तर मित्रांनो, आता ब्रेकफास्ट झालेला आहे आणि वेळ झालेली आहे की रिसॉर्टच्या बाजूला असलेला लेक कसा आहे तो पाहण्याची. तर आपण जाऊया रिसॉर्टच्या बाजूला आणि पाहूया तो लेक कसा आहे, जेणेकरून तुम्हाला पण या संदर्भात एक आयडिया देता येईल की कशा पद्धतीचा लेक आहे. लेककडे जाण्याचा जो रस्ता आहे हा पूर्ण जंगलामधून आहे आणि खूप काळजीपूर्वक जाणं गरजेचं आहे. वा, आपली गँग ऑलरेडी इथे पोहोचलेली आहे आणि फिशिंग चाललेलं आहे. पाहूया आता यांना काय चाललेलं आहे. हर्षद, मासे मिळाले? किती मासे मिळाले? टायगर प्रॉन्स. मित्रांनो, हाच आहे हा लेक ज्याच्या बाजूला लगतच रिसॉर्ट आहे आणि जस्ट या झाडांच्या पलीकडे रिसॉर्ट, या बाजूला लेक. खूप छान असा सुंदर परिसर या ठिकाणी दिसतोय आणि खूप सारे इथे विहिरी पण आहेत या लेकमध्ये, जेणेकरून मला असं पाणी उपसायचं काम पण बऱ्यापैकी इथे होत आहे. आणि या लेकमध्ये खास म्हणजे मासे पण आहेत. आता फिशिंगचा प्रयत्न चाललेला आहे. पाहूया आता काय मिळतं यांना, कारण मासे येत आहेत
पण कॅच करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. लेट्स सी, देर आर सो मेनी फिशेस बट कॅच करणं थोडंसं चॅलेंजिंग दिसतंय मला. एक टायगर फिश पकडण्याचा प्रयत्न चालू आहे आता, पाहूया काय होतंय. ओ, मासे पण हुशार आहेत, त्यांना माहिती आहे की इथे जाळं टाकलेलं आहे. मासे बाहेरून जे काही पदार्थ आहेत ते खात आहेत, परंतु ज्याच्यामध्ये ॲक्च्युली नेटमध्ये जे टाकलेले पदार्थ आहेत ते बिलकुल खात नाही आहेत. दे आर ऑल्सो स्मार्ट इनफ. तर आपण आता मी स्वतः परत एकदा फिशिंगचा प्रयत्न करून बघतो, कारण मासे हातामध्ये येणं थोडंसं डिफिकल्ट टास्क दिसतंय, कारण खूप मोठे मोठे मासे आहेत, परंतु ते मासे खूप हुशार आहेत आणि ते कल्टी मारत आहेत पटकन, आणि छोटे मासेच गळायला लागत आहेत. ॲक्च्युली हवे आहेत आपल्याला मोठे मासे. लेट्स सी, बघूया आता आपण आपल्या प्रयत्नांना काय फळ येते का. सो मित्रांनो, फायनली जवळपास तासभर फिशिंगला प्रयत्न केल्यानंतर काही थोडेफार प्रमाणामध्ये मासे हाताला लागलेले आहेत, आणि खूप छोटे छोटे मासे आहेत. प्लास्टिकमध्ये आपण टाकून त्याच्यामध्ये थोडासा पावाचा तुकडा करून गुंडाळलेले आहे सगळे. लेट्स सी, आता हे घरापर्यंत जाणं पॉसिबल आहे का नाही आहे. तुम्ही घेऊन जाणार, ठीक आहे, ओके. आता मी हे मासे हँडओव्हर करत आहे, कारण माझ्याकडे फिश टँक नाही आहे. ज्या व्यक्तीकडे फिश टँक आहे, ही विल बी टेकिंग केअर ऑफ ऑल दोज फिशेस. Yes, I will. These are my babies. Oh my God. The people who are animal activists Like PETA. like PETA. हां. Just want to सांगू इच्छितो that these are guramis. I have very good knowledge of fishes, and I will take care of these fishes like my babies. Wow. So these are guramis. Guramis, guppy guramis, and these are very not very sensitive fishes. I mean, they can adopt any water and any environment, and they don't need anything. They just need care. They don't need anything, but they just need care. आता त्या केअरमध्ये काय काय गोष्टींचा समावेश आहे ते. चला मित्रांनो, जाऊया पुढील ॲक्टिव्हिटीसाठी. लेट्स गो. रिसॉर्टमध्ये काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत, परंतु सध्या तरी काय ऑपरेशनल नाही आहेत. आणि या बावडीमध्ये आम्ही मासे सोडले होते, परंतु साप आहे, आणि आता हा साप लपून बसलेला आहे. बघूया तो आता आपल्याला मासे बाहेर काढता येत आहेत का याच्यामध्ये, पण आय डाऊट. सापडलं का? इथे यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण हे काही घाबरत नाहीत. आता आपल्याला आलेला आहे ब्रेकफास्ट, आणि पुन्हा एकदा आपल्याला एक स्वीट डिश इथे मिळालेली आहे, आणि दॅट इज अ कॉम्प्लिमेंटरी स्वीट डिश दॅट दे हॅव गिवन टू अस. सो लेट्स एन्जॉय दिस. आता निघण्याची वेळ झालेली आहे, आणि स्पीकर चालू केलेत पाठीमागे, आणि आता फुल टू धमाल चालले, मस्ती चालली. आता ही जे निघते वेळेची मस्ती चाललेली आहे आता सगळ्यांची. सो पाहूया आता काय. तर मित्रांनो, पुणे ते कोलाड प्रवास म्हणजे नुसता प्रवास नव्हता, ती एक अविस्मरणीय गोष्ट होती. लेक व्ह्यू रिसॉर्टमध्ये घालवलेली रात्र, डोळ्यासमोर पसरलेला शांत तलाव आणि मित्रांसोबतची धमाल प्रत्येक क्षण नवीन ऊर्जा देणारे होते. आणि हो, जर तुम्ही रोजच्या धावपळीच्या जीवनातून असाच बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर फक्त विचार करू नका, बॅकपॅक करा आणि कोलाडच्या दिशेने निघा. आय एम शुअर तुम्हाला या ट्रिपपासून पण शिकण्यासाठी आणि तुमची ट्रिप प्लॅन करण्यासाठी खूप मदत मिळेल. सो अँड ये अगदी बरोबर. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज गो अहेड, लाईक द व्हिडिओ, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब द चॅनल फॉर मोर न्यू कॉन्टेंट. कीप वॉचिंग. चला ट्रायल करूया आपण रिहर्सल. ओके आकाश आणि अभिजित, ऑल युअर्स. 1 2 3 स्टार्ट. है अपना दिल का आवारा, है अपना दिल का आवारा, न जाने किस पे. सर यार एक मिनट.